जळगावच्या धरण गावात दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा होतोय। गढूळ पाणी पुरवठा विरोधात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले। नगरसेवकांकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे। धाराशिवमध्ये पाऊस नाहीये, सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। धाराशिवमध्ये 2.5 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आलेली आहे, मात्र या ठिकाणचं हे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। पाऊस पिकांचं नुकसान होत आहे। 8 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवली। मी आता भूम तालुक्यातील एका शेतामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2.5 लाख हेक्टरवरती सोयाबीनची पेरणी झालेली आहे आणि सोयाबीनची परिस्थिती जर आता पाहिली तर आपल्याला बिकट असलेली पाहायला मिळते। आणखी 1-2 दिवस जर पाऊस नाही पडला तर हे सोयाबीन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, अशी परिस्थिती आहे। महत्त्वाचं म्हणजे एल निनोचा प्रादुर्भाव जी आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। गेली 8 दिवसापासून पाऊस नसल्याने शेतकरी परेशान आहेत। पेरलेलं पीक हातचं जातं का काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। आणखी काही दिवस पाऊस नाही पडला तर हे पीक जे आहे सोयाबीनचं हे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी चिंतेत आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम। हिंगोली जिल्ह्यामध्ये 90% पेरण्या पूर्ण झाल्यात, मात्र पावसानं खंड दिला, त्यामुळे पिकं सुकून जात असल्याचं चित्र आहे। पिकं वाचवण्यासाठी बादलीच्या सहाय्यानं महिला शेतकरी पिकांना पाणी देतात। इतर शेतकरी देखील या ठिकाणी पिकांना बादलीच्या सहाय्यानं, इतर वस्तूंच्या सहाय्यानं पाणी देताना आपल्याला दिसतात। पिकांना वाचवण्यासाठी सुरू असलेली ही शेतकऱ्यांची धडपड। हिंगोली जिल्ह्यात मागच्या 8 दिवसापासून पावसाने खंड दिला आहे। पावसाने खंड दिल्याने शेतातील कवळे पिके जे आहेत ते वाळून जात आहेत। आपण बघतोय की हे महिला आहेत, शेतकरी महिला आहेत। सर्व कापसाची जे पीक आहे ते वाचवण्याची धडपड त्यांची सुरू आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत शेतकरी। काय सांगाल, काय करताय तुम्ही? आम्ही कापसाला पाणी टाकतो भैया, कारण की 8-10 दिवस झालं पाणीच नाही। बर, कधी लागवड केली होती कापसाची? म्हणजे 10-12 दिवस झाले लागवड करून, पण पाणी नसल्यामुळे धानं माना टाकून देत आहे, म्हणून आम्ही त्याची लागवड करत आहोत। त्यामुळे पाणी घालत आहोत थोडं थोडं। बरं, जर पाऊस जर नाही झाला तर मग शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट येणार आहे का? आलंच आता राहिलंच काय? आता काय, आता पाणी नाही, त्याला सगळे टाकू शकत नाहीत ना पाणी। बरं, शेतकऱ्यावर पैसे नाहीत, लोकांपाशी पैसेच नाहीत ना आता। खरं तर पुढच्या 2 दिवसामध्ये पाऊस झाला तर ठीक, नाही झाला तर दुबार पेरणीचंही संकट आमच्यावर येणार असल्याची प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी दिली आहे। रमेश चेंडके, TV9 मराठी।